नमस्कार हो शेठ, कांदे कसे आहेत आज किलो? 100 किलो आणि बट आज त्यांच्याकडे ही काय काय आहे ते बघूया, काय काय आहे ते जाणून घेऊया. हे ना सुरण आहे, सुरण आहे एकदम ताजे. की आगुळ, पोहे, लाल तांदूळ, लाल म्हणजे सुरई काढणे वगैरे असे उकडे तांदूळ वगैरे. काय आहे ते, कशावरती आहे? कपडे भांडी. हे देवी फुरसाई मुलांका मदत शिक्षणासाठी लेखमी त्यांना आवर्जून भेटताना जाते. चला, अरे वा, तवारी आणि भाजी आहे माझी तवारी. भरपूर दिसतात. खाडीतली शेड आहेत ना, खाडीतले आहेत ना मासे ते. काय कसा आहे भाई? बरा. आराम ना करामने काकडे आहे. बाजाराच्या जवळपास असलेल्या श्री देवी फुरसाई मंदिराच्या या देवीचं दर्शन घेऊन आज आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करणार असो. हरि ओम नमो भगवते वासुदेवाय. देवी फुरसाई माझी श्री झरीवरी असल्यामुळे मासळी बाजार तसंच बाजार मोठ्या प्रमाणात ही आचऱ्याचो भरतात. बरेचसे दूरचे व्यापारी जे आहेत किंवा कष्टकरी आहेत ते या बाजारात येतात. बाजाराच्या सुरुवातीक आपण लसूण, कोबी वगैरे भाजीपालो बघूक मिळतात. 100 रुपयात 1.5 किलो लसूण आहे आणि हे 20-20 रुपयाचे वाटे आणि 100 रुपयात 1.5 किलो लसूण. एकदम भाजी आटाना काटाने भाजी आहे पट्टा. जबरदस्त यमक जुळवले आणि ह्या माणसात. आणि नारळ, नारळाचा कसा आज दर? नारळ कसे आहे? 30 रुपयाने नारळ. झाडू कशी दे? झाडू 150 रुपयाक झाडू आहे. या औषधीकडे आमचे काकडे आहेत, मोठे काकडे आहेत. कशी काकडी दे? घेणार काकडे घेणार. कशी काकडी आहे ती? मोठी कशी आहे? 50 रुपये. हां, चल सुरुवातीकच तुझी खरेदी. हे बघा, हे दादा परत आमचे लोक आणि आराम ना गरम काकडी घे माझ्याकडे तराम. खाणाऱ्याची भरभराट दाराम. गंगा तीर्थ यमुना प्युअर आचरा. लाटार ना काटार खाणाऱ्याची भरभराट काकडे आहे दाराम. मस्त. तीर्थ यमुना काकडे भारी. आराम ना कारामने काकडे घ्या ताराम. धन्यवाद. गारेगार काकडे. धन्यवाद. छान पैकी बोलले दादा. आणि आपण काकडी घेतली सुरुवातीकच, कारण उद्या कोजागिरी पौर्णिमा असल्यामुळे माझ्या वडिलांची उद्या पुण्यतिथी. त्या पुण्यतिथीत गावातले सगळे गावातले लोक सगळे जेवक येतात. आणि हे आमच्या तांबडेकारी समोर दिसतात. हे बघा, हे तांबडेकारी खरेदी केले आहेत. आणि अरे हे तांबडेकारी हाय काय बुवा? नमस्कार. हा, हाय काय करतात? बाजार घेऊ केला? मटण घ्या बकऱ्याचा. अरे अच्छा, हा हाय. मिळत नाही ना, हेच मिळतात. हे मित्रच माझे काजी. कशी आहे ते बकऱ्याचं मटण किलो कसं? 900 रुपये किलो. 900 रुपये किलो असा. नाही, 900 रुपये किलो बकऱ्याचं मटण 900 रुपये किलो. प्युअर बकरू. आणि तांबडेसून सागर आणि आमचे मेघराज बकऱ्याचं मटण घेऊसाठी आचऱ्याच्या बाजारात. गाडी घेऊन येलो. क्या बात आहे. चला हा, चला मी व्हिडिओ बनवते. चल, अशा पद्धतीने ह्या आचऱ्याचो बाजार आमचो. हे लसूण दादा, लसूण कशी आहे किलो? 1.25 किलो 100. 1.25 किलो 100 रुपयाक लसूण आहे. चांगल्या क्वालिटीचे लसूण दिसतात. सध्या लसूणची किमती परत खाली येईल, म्हणजे मध्ये जरा किंमत बऱ्यापैकी वाढली होती. आणि ही आपली नैसर्गिक पाळामुळा म्हणजे निसर्गोपचारिक औषधांचं ती हत. आज त्यांच्याकडे ही काय काय आहे ते बघूया, काय काय आहे ते जाणून घेऊया. हे ना सुरण आहे, सुरण आहे. एकदम ताजे, एकदम ताजे सुरण. कसे आहेत ते? हे 100 ने सांगतोय, 150 ने आणि हे 80 ने. अच्छा, 100, 150 आणि 80 रुपये असे. एकदम ऑर्गॅनिक पद्धतीने वाढवलेले आहेत. अच्छा, आणि त्याच्यासाठी त्याची जी कंदमुळं असतात छोटी, हां. त्याला वर्षभरात नंतर येतात. अच्छा. त्याच्यासाठी मग खास त्याला काय म्हणतात, मातीत जेवढं तुम्ही एरिया द्याल तेवढा ते मोठं होत जातं. अच्छा, जेवढा वेळ त्याला द्याल वाढायला. ओके. छान. आणि आपले आहेत घरचे नारळ आहेत. घरचे नारळाचं बरं काय सर? त्यांना खास ते सेंद्रिय खत हां. आणि नीमचं पाणी मारून त्यांना किडांपासून संरक्षण केलेलं आहे त्यांचं. कीटकनाशक. ज्याच्यामध्ये नारळ मोठे राहतात. नारळ छोटा होण्याचं कारण एक असं पण आहे की ते छोटे जे कीड असतात ते आपल्याला बघून दिसत नाहीत, त्याच्यामुळे सगळ्या नारळांना त्रास होतो. पण त्याला जर नियंत्रण ठेवायचं असेल तर ज्यांची छोटी झाड आहेत त्याने मग जराशे कडुलिंबाच्या पाण्याची फवारणी केली तर तुमचं नारळ जे आहे ते चांगल्या साईजचे नारळ आहेत. तुमचं मला एकदा ना खरोखर आपण ह्या विषयावरती बोलूया, शेतीविषयक. कारण तुमच्याकडे ज्ञान भंडार चांगलं आहे म्हणजे शेतीविषयक. तर खरोखर आणि तुमचं बोलणं पण एवढं सुंदर आहे आणि एवढ्या या तरुण वयात तुम्ही या ग्रामीण भागात आपलं जीवन व्यतीत करताय. खरोखर मानलं तुम्हाला. आणि तुमचा अभ्यास खूप आहे, तुमच्या बोलण्यावरून जाणवतं. भेटू आपण पुन्हा कधीतरी. नक्कीच. चला, धन्यवाद.
पुढे जाऊया. नारळ भरपूर दिसतात आज बाजारात, कष्टकरी भरपूर होत. हो, अंडी पण होत. गावठी अंडी आहेत ना ती औशीकडे? कशी कशी ती? 12 रुपये अंडा. 12 रुपये अंडा बघा. गावठी एकदम मस्त अस्सल पैकी. अस्सल गावठी कोंबडी, कोंबडीची गावठी कोंबडीची अंडी. हो चाल, पुढे जाऊया आपण. हे कसे वाटत? लिंबाचे कसे वाटत? लिंबू 20 रुपये आणि पडवळ कशी आहेत? एक मिनिट, इकडे आपण एक लिंबाचं वाटो घेऊया. 20 रुपये. एक मिनिट, हे घ्या. हे तुमचे 20 रुपये घ्या लिंबाचे. चला धन्यवाद. पडवळा चांगली होतात. कशी म्हणाल ती पडवळा? 30 रुपयांनी पडवळा बघा केवढी लांब पडवळा. 30 रुपयाला अशी. आणि कष्टकऱ्यांचे आमचे हे पडवळा या ग्रामीण शेतातली. ताईंकडे भरपूर भाजीपाला असतात. शेवग्याचं पालोआ छानपैकी, मोठी पडवळा पण, केळ्याची भाजी, छान छान गोष्टी एकदम. तिरफळा आणि नमस्कार. भोपळ्याची देशी पण लिहिली. आणि बाजार सुंदर आहे. आचऱ्याचा बाजार अप्रतिम आहे बघा. शेवग्याचं पालोसुद्धा आणि मोठमोठे चिबूडसुद्धा आणि वड्याची काकडीसुद्धा. चिबूड कशी आहे ताई? 80 रुपये. आणि ही काकडी पिवळी दिसतात ती वड्याची आहे ना? वड्याची आहे ना काकडी? कशी ती? आणि आपली ही कच्ची काकडी कशी आहे? हां द्या, एक द्या. एक मला घ्या, तुमच्याकडून काहीतरी घेतो. थांबा, देतो तुम्हाला पैसे. 20 म्हणालात ना? ठीक आहे. 20 रुपयाचा डॉलर आहे. चला धन्यवाद. चला 20-20 रुपयांनी भेसी ह्याचे. हो या ताईंकडे आमच्या नेहमी मस्तपैकी आगूळ, पोहे, लाल तांदूळ, लाल म्हणजे सुरई, कांडणे वगैरे असे उकडे तांदूळ वगैरे सगळे असतात. मसाला वगैरे. गोंड्याचे कसे वाटते? गोंड्याची फुल 20 रुपये. छान मस्तपैकी. केळी कशी आहेत ती? 50 रुपये. केळी 50 रुपये अशी. नमस्कार दादा, आज काय आणलंय? महाक्लीन. महाक्लीन काय आहे? कशावरती आहे? कपडे, भांडी, गाडी धुवायला, लादी वगैरे सगळ्यांना. गाडी धुवायला पण येते? ऑल इन सगळ्याला. हे तुम्ही बनवलंय का तुमचं? आमचं होम प्रॉडक्ट आहे स्वतःचं. अच्छा, व्हेरी गुड. महाक्लीन म्हणून. महाक्लीन म्हणून. म्हणजे भांडी घासण्यापासून सगळ्याला भांडी, येते. गाडी, लादी, भांड्याला, गाडी धुवायला, लादी धुवायला. काय किंमत आहे याची? 60 रुपये अर्धा लिटर. 60 रुपयाला अर्धा लिटरचं आहे. आपण दादांच्या कष्टासाठी हे घेऊया. द्या मला, द्या पैसे. मी देतो तुम्हाला. माझ्या पिशवीत टाका. हे जरा जरा पिशवी पकडा पैसे काढायला. काय हे का, दादा खूप मेहनती आहेत आणि काही ना काही बाजारामध्ये घेऊन असतात. आता हे माझ्या उपयोगी गोष्ट आहे ती, त्यामुळे मी घेतलंय. दादा धन्यवाद. महिला लावलं नाही. हो हो चालेल. द्या पिशवी द्या माझी. चला धन्यवाद. दादांकडे एक प्रोडक्ट घेतलं छान, आपल्या उपयोगी आहे. गाडी वगैरे वॉश करा. हो हो धन्यवाद धन्यवाद. होणार होणार. दादांकडे आपण एक घेतलं कारण ती आपला उपयोगी गोष्ट आणि वापरात येत. आज कांदा बटाट्यांचं दर जाणून घेऊया. नमस्कार हो शेठ, कांदे कसे आहेत आज किलो? 100 6 किलो. आणि बटाटे? बटाटे 100ला 3 किलो आणि कांदे 100ला 6 किलो. हा छोटे कांदे पण अगदी लाल लाल आहेत. बरे नवीन कांदा त्यामुळे जरा स्वस्त आले. कांदे पण स्वस्त आले. कांदे झाले स्वस्त.